मित्रांनो, नाशिकमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे एका घरामध्ये हजारो वर्षांचा इतिहास जपून ठेवलेला आहे। इथे तुम्हाला शिवकालीन नाणी आणि 70 पेक्षा जास्त जुनी कुलपे, प्राचीन शस्त्रे आणि अशा खूप साऱ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील की जे वस्तू तुम्ही बघितलेलेच नसेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे म्युझियम आहे हे सरकारी इमारतीमध्ये नाही तर एका व्यक्तीने त्याच्या आवडीने तयार केलेलं हे म्युझियम आहे। चला तर मग एक्सप्लोर करूया कमलवाडा म्युझियम। तर याचीच माहिती घेण्यासाठी आलो आहे। तर आपल्यासोबत बसले अनंत दामणे सर, तर यांच्याकडनंच आपण माहिती घेऊया। नमस्कार, मी अनंत दामणे। साधारणपणे मी 35 वर्षापासून अनेक वस्तू व तसेच नाणे जमा करत आहे आणि 2023मध्ये मी कमलवाडा म्युझियमची स्थापना केलेली आहे। हे माझे कमलवाडा म्युझियम सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहे। माझा एकच हेतू आहे की हा आपला वारसा पुढच्या पिढीला कळावा आणि आपला वारसा किती संपन्न होता याची सर्वांना माहिती व्हावी, हा माझा एक हेतू आहे। कधी चालू केला हा कमलवाडा? 2023मध्ये। पहिले स्टार्टिंग कसं केलं की हे सगळे सामान आणले की थोडे थोडे होते असं? नाही, मी गेले 35 वर्षापासून सगळे हे करत होतो। मी शासनाच्या नगररचना विभागामध्ये मी वर्ग 1 अधिकारी होतो। 2020मध्ये मी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून मी हा वरचा मजला बांधला आणि त्यानंतर मी हे 15 ऑगस्ट 2023मध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे। ओके। तर सरांनी हे पूर्ण म्युझियम तयार केलेलं आहे। या म्युझियममध्ये जे वस्तू ठेवलेले आहेत ते वस्तू आपण एक्सप्लोअर करूया। तर सर दाखवा आम्हाला पूर्ण हे कुठल्या वस्तू आहे, काय काय आहे। नक्कीच याची पूर्ण गायडन्स द्या आम्हाला। ओके, नक्कीच। तर आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे एंट्रन्स आहे कमलवाडा। बाहेरून तुम्हाला असा काही बघायला मिळतो। आता आपण मध्ये जाऊया। मध्ये आल्यानंतर आता इथनं आपल्याला पायऱ्यांनी सरळ वरती जायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही तिकीट्स वगैरे आहे। पोस्ट स्टॅम्प ऑफ इंडिया, भारतरत्न अवॉर्ड्स विनर इथं खाली बघू शकता। हिरोज ऑफ इंडिपेंडन्स। आता इथे बघू शकता मित्रांनो कॉइन बॉक्स, पण आता हा लिप्त झालेला आहे। त्याच्या बाजूला तुम्ही हे वॉच बघू शकता किती मोठं आहे। हे युनिक कलेक्शन काड्यापेट्यांचं, प्रत्येक वेगवेगळ्या काड्यापेट्यांचं संग्रहित करून बनवलेलं आहे बघा। आणि एंट्री ही अशी आहे। समोर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण पोस्टर बघायला मिळतं आणि मध्ये आल्यानंतर फायनली हा गणपती अखंड लाकडापासून बनवलेला आहे। आणि मुख्य म्हणजे जे नक्षलवादी एरिया आहे त्या नक्षलवादी कृत्य सोडल्यानंतर त्यांनी हा गणपती तयार केलेला आहे। अच्छा। चंद्रपूरच्या जंगलामध्ये। ओके। त्यानंतर ही सगळी कुलपं आहेत। तर अनेक कुलपं अशी आहेत की तुम्हाला चावी दिली आणि कुलूप दिलं तरी तुम्हाला ते उघडता येणार नाही। त्याची की होल्स हिडन केलेले आहेत। ओके। तर आता आम्हाला उमजणारही नाही हे कुलूप कसं उघडतं। हो। तर त्याने ही त्याची की आहे। ही फक्त या की मधून फक्त अच्छा केले ही चावी। ओके। असे बरेच कुलपं आहेत। काही कुलपांना 3 चाव्या आहेत। हे जवळपास माझ्याकडे 70 कुलपं आहेत। ही जी कुलपं आहेत ही किल्ल्याला, फोर्टला लावण्याची आहेत। ही मोठ्या मोठ्या वाड्यांना लावण्याची आहेत। ओके। प्रत्येक गावामध्ये लोहार असायचे, ते लोहार कुलपं तयार करायचे। मग त्यांच्या आयडियामधून ते कुलपं तसे तयार व्हायचे। ओके। हे आता आपण हे इथे सगळे अडकित्ते आहेत। जवळपास माझ्याकडे 120 प्रकारचे अडकित्ते आहेत वेगवेगळे। अच्छा। हो, याच्यामध्ये 3 अडकित्त्याचे 3 उपयोग होते पूर्वीच्या काळामध्ये। ओके। पहिला उपयोग सुपारी फोडण्यासाठी हा एक आहे। दुसरा उपयोग युद्ध जिंकल्यानंतर विजयाचं प्रतीक म्हणून पण अडकित्ते वाटले जायचे। आणि तिसरा उपयोग हा अडकित्ते, पूर्वी राजाला अनेक राण्या राहायच्या, तर त्या राणीचं मॉडेल तयार व्हायचं आणि तो अडकित्ता त्या राणीची एक
ओळख म्हणून तो अडकित्ता वापरला जायचा. अच्छा, तर हे कुठले कुठले? हे राजा राणीचे अडकित्ते आहेत. ओके. हा महाराणा प्रतापचा अडकित्ता आहे. ओके. त्यांनी अकबराशी जिंकलेल्या युद्धानंतर विजयाचं प्रतीक म्हणून वाटलेला आहे. अच्छा. हा टिपू सुलतानचा अडकित्ता आहे. टिपू सुलतानने ज्या वेळेला इंग्रजांशी पहिलं युद्ध जिंकलं त्यावेळेला त्यांनी वाटलेलं ओके अडकित्त आहे. हे कापसापासून बनवलेलं शिल्प आहे. हे माझ्या आईचं शिल्प आहे. इथले प्रसिद्ध शिल्पकार श्री अनंत खैरनार यांनी हे बनवून दिलेलं आहे. अच्छा. ही अनेक प्रकारची वेगवेगळी घड्याळं आहेत, वेगवेगळ्या देशांची वेगवेगळे. हो. तर त्यानंतर ह्या मधल्या लाईनीमध्ये सगळे कॉईन्स आहेत. म्हणजे भारताचं पहिलं कॉईन्स 2700 वर्षापासूनचं पंचमार्क म्हणून कॉईन आहे. तिथून सुरुवात होऊन 2026पर्यंतची संपूर्ण नाणी इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये चांदीची नाणी आहेत, तांब्याची आहेत, सोन्याची आहेत, निकेलची आहेत, तांब्याची आहेत, पितळाची आहेत. अशा जवळपास 8 धातूंची नाणी आहेत. या वरच्या कप्प्यामध्ये जे ठेवलेले हे सगळे पानाचे डबे आहेत. जवळपास 52 प्रकारचे पानाचे वेगवेगळ्या आकारातले डबे आहेत. ह्या जरी तुम्हाला कार गाड्या वाटत असतील तरी पण हे पानाचेच डबे आहेत. सर्वसाधारण हे पानाचेच डबे आहेत. अच्छा. हो. तरी साधारण हे किती वर्षापूर्वी? हे इंग्रजांच्या काळातले आहेत. ब्रिटिशांनी ज्या वेळेला कार्स आणले भारतात त्यावेळेला हे त्यांनी आणलेले आहेत. ओके. हो. हे प्राण्यांचे आकारातले आहे. हे सुद्धा पाण्याचे डबेच आहे. याची मान पिरगळल्यानंतर हा ओपन होतो. आणि हे कशासाठी यूज होतं? हे पान सुपारीचे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे प्रत्येक आलेल्या पै पाहुण्यांना पान सुपारी देण्याची पद्धत होती. अच्छा. तर त्यावेळेला प्रत्येकच्या घरामध्ये हा पानाचा डबा असायचाच. ओके. हे पण पान सुपारीचेच डबे आहेत. ह्या सगळ्या चुन्याचे डबे आहेत. अच्छा. हो हो, ह्या सगळ्या चुन्याचे डबे आहेत. अच्छा. फर्स्ट टाइम मी बघितलं तर सर मला वाटलं तर हे परफ्यूमचे असतील. नाही, पण नंतर तुम्ही सांगितल्यानंतर सगळ्या चुन्याचे डबे आहेत. 110 डबे आहेत जवळपास वेगवेगळ्या धातूतले. आणि हे कोणाचे इथे? हे सगळे मुघल कॉईन्स आहेत. इथून मग नंतर मग इथं शिवाजी महाराजांची नाणी आहेत. ज्या वेळेला महाराजांचा 1674 राज्याभिषेक झाला त्यावेळेला महाराजांनी तांब्याची जी नाणी काढली त्याला शिवराई म्हणतात आणि सोन्याची जी नाणी आहे त्याला होन म्हणतात. महाराजांचा राज्याभिषेकच्या वेळेला जी सुवर्ण तुला केली गेली ते होनच्या माध्यमातून केली गेली. हा एक वेगळ्या प्रकारचा अडकित्ता आहे. दाखवा सर, काय आहे तो? याच्यात तोंडात ही सुपारी ठेवल्यानंतर हा आर्म खाली केला की ही सुपारी फोडते. आणि त्या काळामध्ये मोस्टली मी कोल्हापूर साईडमधून आणलेला आहे. तिकडच्या लोकांनी सांगितलं की हा लग्नाच्या वेळेला सुपारी फुटते त्यासाठी वापरण्यात येत होता. ओके ओके. हे सगळ्या इंकपॉट्स आहेत, म्हणजे शाईच्या दौती आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ते टाक आणि बोरून लिहिलं जायचं, त्यासाठी ह्या शाईच्या दौती आहेत. शाई टाकून याच्यामध्ये बुडवायचं आणि लिहायचं, बुडवायचं आणि लिहायचं. हो. त्यानंतर ही आपली परंपरागत पूर्वीच्या काळातली सगळी मापं आहेत. बरोबर. 2 शेर म्हणजे शेर, अर्धा शेर, पावशेर, हातपाव, चटाक. हे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील्स आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाईट नव्हते त्यावेळेला कंदील हा मुख्य प्रकाशाचं होतं. हे सगळे स्वयंपाकघरातली सगळी भांडी आहेत. हे पूर्वीच्या काळात? पूर्वीच्या काळातली. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कळशा आहेत. ह्या अतिशय एवढ्या जरी कळशा असल्या तरी कुठलीही कळशी सारखी नाही. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे. हो. ब्रिटिशांचं ज्या वेळेला 1835 पासून अंमल सुरू झाला त्यावेळची ते स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची सगळी नाणी आहेत. त्यानंतर आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतरची भारताची स्वातंत्र्याची नंतरची नाणी आहेत. हे लहान मुलांचं माझ्या म्युझियममधलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे. याला भातुकलीचा खेळ म्हणतात. अच्छा. हो हो. लहान मुलं याच्यात फार रमून जातात. बरोबर. ही सगळी शस्त्र आहेत. हे दांडपट्टा आहे, बाजीप्रभू देशपांडेंनी जो वापरलेला आहे तो. ही शिवाजी महाराजांनी खास धोप तलवार तयार केली होती. अच्छा. हा गुंज आहे, गुर्ज. हा
दुसऱ्या सैनिकांनी जे हेल्मेट परिधान केलेलं असतं ते तोडण्यासाठी याचा वापर व्हायचा. अच्छा. हा तोफगोळा आहे. या तोफगोळ्यामध्ये इथे बारूद भरली जायची आणि मग ओके. तोफेत हा टाकला जायचा. हा पण तोप गोळाच आहे का? हो तोफगोळाच आहे अच्छा, आपण. अच्छा. हो. ही कट्यार आहे. हे वेगवेगळे शस्त्र आहेत. ह्या सगळ्या नोटांचा प्रवास आहे. भारतामध्ये पहिली नोट 1920मध्ये सुरू झाली, 1 रुपयाची नोट. तेव्हापासून तर ते आता 2026पर्यंत आहेत. भारतामध्ये पूर्वी 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 आणि 10,000 रुपयाचे पण नोटा होत्या, पण ते आता बंद झालेले आहेत. ते पण मी एक्झिबिट केलेले आहेत. हो, 5,000 आणि- ही 1000 रुपयाची आहे, ही 5000ची आहे आणि ही 10,000ची. अच्छा. मित्रांनो बघू शकता जुने नोटा आहे इथे. हे चौपट किंवा सारीपाट म्हणतात त्याला, जे पांडवांच्या काळामध्ये ज्याच्यामुळे महाभारत घडलं, हे असं हा सारीपाट आहे आणि त्या डाईस आहेत. सुरुवातीला मी तांबूलमध्ये अडकित्ते येतात, पान सुपारीचे डबे येतात, चुन्याचे डबे येतात, सिगारेट केसेस येतात. हे सर्व वस्तूंचा मी संग्रह केलेला होता आणि त्यासाठी माझा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. हे माझे सर्टिफिकेट्स आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हे म्युझियम कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.